मंडळी भारत टॅक्सीवरती एक ट्रिप पडली, बँड्रा वेस्टची ट्रिप आहे. मंडळी विले पार्लेची ट्रिप पडली आहे. सकाळचे 7:45 वाजलेत आणि आपण आता निघतोय टिळकनगरवरून आहे. 2-3 ट्रिप पडले होते. एक बीकेसीची ट्रिप होती. बीकेसीला सकाळी तिकडून ट्रिप भेटणार नाही, विले पार्लेवरून भेटेल म्हणून विले पार्लेची उचलली मी. आणि बघूया आपल्या इकडून कुठली ट्रिप पडली. एक बीकेसीची ट्रिप उचलली आणि आपल्याला ऍक्च्युली रिटर्न भाडं आहे. काका बोलले रिटर्न जायचं. म्हटलं ठीक आहे, मला फोन करा, 2 तास लागतील. म्हटलं ठीक आहे, 12 पर्यंत पकडू शकतो. 700 रुपये म्हणजे भाडे झाले. आणि बीकेसी मध्ये आता आलोय मी. बीकेसी मध्ये सकाळीच ट्रिप नाही भेटत म्हणजे, कारण सर्व ऑफिसमध्ये असतात. बीकेसी तर तुम्हाला गाडीचा नजारा दाखवतो मी. एक वाजता परफेक्ट डोंबिवलीमध्ये पोहोचलोय मी. आणि एक गोष्ट आहे का, भाऊंनी आपल्याला खाऊ पण दिले मंडळी. हे माणुसकीचं हे फळ आहे. आपण माणुसकी मंडळी जपली पाहिजे. माणुसकी जपा. आपले मस्त मराठी भाऊ होते. आनंदात त्यांना प्रवास पण सुखा झाला. नंबर येऊन ठेवला. माझे फिक्स पॅसेंजर झालेत. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे वाजलेत 7 आणि 2-3 दिवस आपले व्हिडिओज नव्हते, कारण नाईट शिफ्ट सुरू झाली आहे मंडळी. त्यामुळे थोडासा नाईट शिफ्टमुळे थोडासा वेळ मला भेटत नाही आहे ॲक्च्युली, आणि झोप पण थोडीशी कमी होते पूर्ण. आणि आज आहे आपला वीक ऑफ मंडळी. माहिती नाही कुठे जायचं आहे. आपण ओला उबेर तर चालू केली आहे, बघू शकता तुम्ही. ओला हे रॅपिडो आहे आणि सोबत उबेर सुद्धा चालू केली आहे. हे उबेर आहे. हे उबेर, हे ओला, हे रॅपिडो, तिन्ही पण ॲप चालू केलेत. आणि वाजलेत सकाळी 7. थोडासा उशीर तर झालाच आहे, पण काय नाही, बघूया आजची जर्नी कशी असणार आहे, आजचा संघर्ष कसा असणार आहे. बघूया कुठली ट्रिप पडते आपल्याला आज. जी ट्रिप भेटेल तिकडे जायचं आहे. छोटी मोठी नाही, मोठी ट्रिप उचलून घेऊन जाणार आहे. 7:30 नंतर ट्रॅफिक सुरू होतं, 7:30-8 नंतर. तर चला, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आजचा संघर्ष कसा असणार आहे काय माहितीच नाही अजून, मला स्वतःलाच आयडिया नाही. जी ट्रिप भेटेल ती घेऊन जाणार आहे. संध्याकाळी घरी येणार आहे 7 पर्यंत. आता वाजले सकाळी 7 आणि संध्याकाळी 7ला घरी यायचं आपल्याला. आणि उद्या परत आपली नाईट शिफ्ट आहे. तर आज सुट्टी आहे, मला काही टेन्शन नाही. त्यामुळे 7 वाजता संध्याकाळी घरी मी आराम करू शकतो. तर चला बघूया कशी असणार आहे आजची जर्नी. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मंडळी. विले पार्लेची ट्रिप पडली आहे. सकाळचे 7:45 वाजलेत आणि आपण आता निघतोय टिळकनगरवरून आहे. पहिले पॅसेंजरला पिकअप करतो. 2-3 ट्रिप पडले होते. एक बीकेसीची ट्रिप होती. बीकेसीला सकाळी तिकडून ट्रिप भेटणार नाही, विले पार्लेवरून भेटेल म्हणून विले पार्लेची उचलली मी. उबेरवरती. आणि 650 रुपये काहीतरी ट्रिप आहे, 750. तर डायरेक्ट तुमच्याशी विले पार्ले जाऊन बोलतो. चला. काय होती 5537. हां, बसा बसा. हां हनुमान रोड. हां, बसा.
आपण फायनली पोहोचलोय विले पार्ले मध्ये. बघू शकता हे पॅसेंजरचं लोकेशन आणि तुम्हाला थोडासा गाडीचा लुक पण दाखवतो. गाडीचा लुक बघू शकता. विले पार्ले मध्ये आहे मी आता आणि बघूया आपल्या इकडून कुठली ट्रिप पडली. एक बीकेसीची ट्रिप उचलली आणि आपल्याला ऍक्च्युली रिटर्न भाडं आहे. काका बोलले रिटर्न जायचं. म्हटलं ठीक आहे, मला फोन करा, 2 तास लागतील. म्हटलं ठीक आहे, 12 पर्यंत पकडू शकतो. 700 रुपये म्हणजे भाडे झाले. आणि आपल्याला लगेच एक ट्रिप पडली, ती आहे बीकेसीची. 200 रुपयाची ट्रिप आहे. त्यांना घेऊन निघतो लगेच बीकेसीला आणि जवळजवळ 2000 टार्गेट आहे आणि हे रिटर्न भाडे, त्यामुळे लगेच घेऊन जाणार. डोंबिवलीच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. 12 पर्यंत निघालो तरी 1-1.5 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत आरामात डोंबिवलीला. चला जाऊया आता बीकेसीला. मंडळी जस्ट आता मी बीकेसीला आलो एक भाडे घेऊन. 160 रुपयाची ट्रिप होती. तुम्हाला दाखवतो 2 ट्रिप कुठल्या मारल्या मी आता. आणि बीकेसी मध्ये आहे ही 188 रुपये मारली एक ट्रिप विले पार्लेवरून बीकेसी. आणि ही 675 जी आपली डोंबिवलीची ट्रिप होती. टिळक रोड डोंबिवली ईस्ट ते हनुमान रोड विले पार्ले ईस्ट. विले पार्लेची ट्रिप आहे. 700 रुपये दिले काकाने आणि काकाने रिटर्न पण जाते. मी विचारलं तुम्ही रिटर्न जाणार काय, तर ते बोलले 1-2 तास लागतील. म्हणलं ठीक आहे, आरामात, आपल्याला काही घाई नाही. आणि बीकेसी मध्ये आता आलोय मी. बीकेसी मध्ये सकाळीच ट्रिप नाही भेटत म्हणजे, कारण सर्व ऑफिसमध्ये असतात. पण दाखवतो बीकेसी मस्त शांत झाडाखाली इथे थांबलोय. ट्रिपचं मुश्किल आहे, भेटलं तर ठीक आहे, नाही तर काय आपण जे भेटेल ते घेऊन जायचं. 700 रुपयाची जाताना ट्रिप तर फिक्स आहे, काय टेन्शन नाही काकाने काकीची. बघू शकता बीकेसी. तर तुम्हाला गाडीचा नजारा दाखवतो मी. मस्त थोडीशी इथे हवा चांगली लागते. मागे बाजूबाजूला झाडं आहेत सुंदर, त्यामुळे मजा येते इथे. जरा बसलोय आरामात आणि सोबत ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही ऍप चालू आहेत सोबत, त्यामुळे काही टेन्शन नाही. बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडते. भरपूर जण बोलवते रिक्षाचं परमिट चालू वगैरे काही झाले काय आयडिया नाही आपल्याला अजून. परमिट चालू झाले की नाही अजून काहीच माहिती, मला तर काहीच माहिती नाही. म्हणजे भारत टॅक्सीवरती एक ट्रिप पडली, बँड्रा वेस्टची ट्रिप आहे. बघूया, बँड्रा वेस्ट भारत टॅक्सीवर ट्रिप पडली आहे. असं वाटतं म्हणजे गाडीचे लोक कमेंट करून नक्की सांगा. तर चला बघूया कुठली ट्रिप भेटते. पडली आहे बँड्रा वेस्टची ट्रिप. लेट सी कशी काय असणार आहे जर्नी. तर चला बघूया थांबा. मंडळी भारत टॅक्सीवरती ट्रिप पडली होती, ती कॅन्सल झाली. 120 रुपयाची ट्रिप होती काहीतरी. पहिलीच ट्रिप पडली होती आणि पॅसेंजरने स्वतः कॅन्सल केली, त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही. चला बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडते. हा आहे भारत टॅक्सीचा ॲप, तुम्हाला बरं बघायचं असेल तर बघा. हे ऑफलाईन ऑनलाईन ठीक आहे. आणि आता मी आहे इथे बीकेसी मध्ये बघा. बीकेसी कार्यालय इथे आहे मी. ठीक आहे, हे सर्व आमच्या मुंबईत भारत टॅक्सीचं भविष्य अकाउंट आहे. हे सर्व भारत टॅक्सी सारथी नफाचे मालक असतील. सर्व हे बेनिफिट्स आहेत. बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, म्हणत थांबू नका, लगेच राईड घ्या आणि कमाई वाढवा. कोणतीही कपात नाही, थेट 0 कमिशन. भारत टॅक्सीवर 100% होते. ते बेनिफिट्स आहेत हे सर्व. ट्रिप पडली होती भारत टॅक्सीची, कॅन्सल झाली. तर चला बघूया आता कुठली ट्रिप पडते. मंडळी आता आपण परत निघालोय विले पार्लेला, कारण ज्यांचं सकाळी भाडं घेऊन आलो होतो त्यांचा फोन आला होता की आपल्याला परत रिटर्न जायचंय. 11:15 पर्यंत वाजले 11:45. त्यांना घेऊन जायचं रिटर्न, त्यामुळे काय टेन्शन नाही. एक 150 रुपयाची ट्रिप मारली मी, तर मी आहे बघू शकता. तर चला जाऊया परत डोंबिवलीला. 700 रुपयाची ट्रिप आहे. काकांना बघू थोडासा डिस्काउंट देऊ आपण. चला.
मंडळी फायनली आपण पोहोचलोय काकांच्या लोकेशन वरती. बघू शकता हे लोकेशन आहे हनुमान रोड, विले पार्ले. आणि आपल्याला इथून जायचंय रिटर्न डोंबिवलीला मंडळी. त्याच काकांची रिटर्न ट्रिप आहे. ते बोलले 1-1.5 तासाने आम्हाला रिटर्न जायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, मग एक भाडं मारून आलो BKC मध्ये. तर आता जायचंय रिटर्नला 700, येताना 700 रुपये भाडं झालं आणि 160 रुपये BKC. आणि BKC ला पोहोचलो आणि घराला फोन आला 11:15 पर्यंत ये म्हणून. ठीक आहे, आलो. 11:15 वाजले आता. आणि जवळजवळ मला वाटतं इथून आपल्याला डोंबिवली पोहोचायला 1.5 तास मिनिमम लागू शकतो. आपण मॅप मध्ये चेक करू. 12:30 किंवा 1 पर्यंत पोहोचू शकतो मी, हा माझा अंदाज आहे. होम टाकलं मी आताच. 1.5 तास पकडू शकता आरामात. 1.5 तास दाखवते मंडळी. होम टाकले मी, डोंबिवली स्टेशन मध्ये टाकलं. डोंबिवली स्टेशन, पोलीस स्टेशन आला. अरे क्या ही डोंबिवली रेल्वे स्टेशन. हा, 1.5 तास मिनिमम म्हणजे 12:30-1च्या आतमध्ये मी पोहोचेन. ट्रॅफिक भेटलं तर 1 वाजेल. आणि ओला, उबेर, रॅपिडो, भारत टॅक्सी 4 ॲप बंद केलेत. तर चला जाऊया, काका येतील आताच. निघूया डोंबिवलीला परत मंडळी. पण 700 ते 1500 रुपये कमाई होईल. तिकडे गेल्यावर ते बघू काय करायचं ते. चला मंडळी जाऊया परत डोंबिवलीला. नमस्कार मंडळी, फायनली आपण पोहोचलोय डोंबिवलीमध्ये. काकांची रिटर्न ट्रिप होती. काकाने परत 700 रुपये दिले. मस्तपैकी येताना शिकंजी वगैरे पिली. दिलदार माणूस होते, काय टेन्शन नाही. आणि 700 रुपये 1400 रुपये 1560 रुपये आपली कमाई झाली. आणि त्यामुळे आजचा प्रवास मंडळी इथेच एंड करतोय. 1 वाजता परफेक्ट डोंबिवलीमध्ये पोहोचलोय मी. आणि गुड्डी पण आज लवकर येते ऑफिसमधून, म्हटलं तिच्यासाठी थांबलो इथं. आणि आता इथून मी जाणार घरी. तर चला मंडळी, तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. एक गोष्ट आहे का, भाऊंनी आपल्याला खाऊ पण दिले मंडळी. हे माणुसकीचं हे फळ आहे. आपण माणुसकी मंडळी जपली पाहिजे. माणुसकी जपा. पैसे आज ना उद्या, पैसे तर भरपूर कमवतो आपण. काही जण आहेत एक ट्रिपचे डबल पैसे सांगतात. काही गरज नाही मंडळी. मी भाऊंना भाडं पण नाही सांगितले, त्यांना भाऊंनी स्वतःहून पैसे दिले. आणि हे जाताना खायला पण दिले. म्हणजे ही माणुसकी. आणि म्हणून सांगते, माणुसकी जपा. आपले मस्त मराठी भाऊ होते. आनंदात त्यांना प्रवास पण सुखा झाला. नंबर येऊन ठेवला. माझे फिक्स पॅसेंजर झाले. ओ साईड हा, फिक्स पॅसेंजर पण होऊन गेलेत मंडळी. त्यामुळे असा विषय आहे. तर चला मंडळी, तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या.